हळूहळू मागा चला. या ठिकाणी या देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री सन्माननीय आठवले साहेबांना संबोधित करतील. या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आमदार साहेबांचं आगमन झालेलं आहे. सोबत आमचे नंदाजी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी महिला अरे साहब को तिकडे दो, साहब को. स्टेट कमिटी सोबत माझी मिटिंग झाली आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जर आम्हाला ताकद दिली तर पुढच्या वेळेला जवळजवळ 20 ते 25 आमदार आपले निवडून येतील या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे. अशा पद्धतीचा विश्वास त्याच्या कार्यकर्त्यांनी मला दिलेला आहे. त्याप्रमाणे बाहेरच्या राज्यामध्ये जर आपला ज्यांना रोजगार नाही आहे त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दुसरा रोजगार जो आहे आपल्या भागाभागामध्ये ज्या बँका आहेत त्या बँकांची संवर्धन साधा त्या ठिकाणी लाख 2 लाख 5 लाख 10 लाखाचं कर्ज मिळवण्यासाठी त्या ठिकाणी अर्ज करा. सरकारी स्कीम आहेतच आहे. सरकारी स्कीम एमएसएमई आहे, खादी ग्रामोद्योग आहे, महात्मा कॉर्पोरेशन आहे, अन्न विकास महामंडळ आहे, रेडकॉम आहे, अपंग फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे. अशी सगळी कॉर्पोरेशन आहेत. त्यांच्या मार्फत आपल्याला मदत मिळवायची आहे. पण डायरेक्ट अनेक बँका आहेत, सहकारी बँका आहेत, त्यांच्याकडून भांडून तुम्ही आपल्या लोकांना मिळवलं पाहिजे आणि आपल्या लोकांनी आपल्या पायावर उभं राहण्यासाठी छोटे मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते आपण टाकले पाहिजे. त्याच पद्धतीनं आपल्याला इतर अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांच्यासाठी अनेक आपल्या विधवा महिला आहेत. या विधवा महिलांची परिस्थिती काय हे आपण तपासलं पाहिजे. वस्तीमध्ये गल्लीमध्ये अनेक वेळेला अनेक तरुण अनेक लोक अपघातामध्ये अचानकपणे निघून जातात. अनेक लोकांचा मृत्यू अटॅकमध्ये अचानक होतो. अशा पद्धतीने त्या कुटुंबावर अत्यंत गंभीर अशी परिस्थिती येते. अशा वेळेला आपल्या कार्यकर्त्यांनी त्या कुटुंबाकडे लक्ष देण्याचं आवश्यक आहे. त्यांच्या मुलांना नोकरी नसेल ती निवडून देण्यासाठी त्यांनी माझ्या ठिकाणी आणलं पाहिजे आणि इतरही काही त्यांना स्वयंरोजगार निवडून देण्यासाठी आपण त्याच्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. कुठे अन्याय झाला, कुणावर अन्याय झाला तर आवाज उठवला पाहिजे. कुठल्याही जातीवर धर्मावर जर अन्याय झाला तर त्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे. ख्रिश्चन समाजाचे बरेचसे लोक या ठिकाणी आलेले आहेत. भव्य कार्यकर्ता इथे उपस्थित होते. मेळावा मोठं झालंय, संपन्न झालंय. आठवले साहेब स्वतः इथे आलो, काय सांगणार? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली जेव्हापासून मी जिल्ह्याचा कारभार सांभाळलेला आहे त्यानंतर हा जिल्हा दक्षिण मध्य मेळावाचा संकल्प मेळावा आज आम्ही सुरुवात केली खऱ्या अर्थाने आणि आठवले साहेबांच्या येण्यामुळे आमचा कार्यक्रम सक्सेस झाला असं आम्हाला तरी वाटतं. इथं महायुतीचे सगळे नेत्यांचे फोटो आहेत तुमच्या बॅनरवरती, पण एकही महायुतीचे नेता इथे आले नाहीये. काय सांगणार? कारण की आरपीआय प्रत्येक टाइमी बीजेपी संगती शिवसेना संगती उभा आहेत, पण त्या लोक ह्या प्रोग्राम मध्ये आले नाही. काय सांगणार? प्रत्येक मित्रपक्षांना आम्ही वारंवार निमंत्रित करत असतो. त्याचा फॉलोअप आम्ही वेळेवरती करत असतो. पण ते त्यांच्या अडचणींमुळे येत नाहीत किंवा जाणीवपूर्वक आरपीआय कार्यक्रमाला टाळतात याचं अजून चित्र आम्हाला कळलेलं नाही. काय पुढची भूमिका काय असणार आहे? कारण आता लोकसभा चुनाव समोर येणार आहेत. नाही, पुढची भूमिका आमची अशी असेल की आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुती आमची येणाऱ्या लोकसभेमध्ये आपली बार 400 पार. आज मोठ्या संख्येमध्ये लोकांची उपस्थिती होती. आठवले साहेब त्यांनी पण कृती जाहीर केलं. काय सांगणार आहे? खऱ्या अर्थाने ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दक्षिण मध्य मुंबई हा रिपब्लिकन पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि बऱ्याच दिवसाची आलेली मरगळ
आज या ठिकाणी आपण दक्षिण मध्य मेळाव्याची सुरुवात करून केलेली आहे. लोकसभा सीट का मागणार आहे का? कारण का आठवले साहेबांनी पण सांगितलं की लोकसभासाठी आम्ही 2-3 जागा मागतोय. ऑलरेडी आठवले साहेबांनी शिर्डी आणि सोलापूर हे मतदारसंघ मागितलेले आहेत. तर जे आपल्याला सुटतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला ते आम्ही मेहनत करून सीट काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. उन्होंने कुछ हिदायतें भी दी, कार्यकर्ताओं से आह्वान भी किया कि नगर से भी ज्यादा बढ़ाएं और दक्षिण म्हणून तर सांगतो, आज दक्षिण मध्य मुंबईचा जो मेळावा होता त्याचं नावच होतं दक्षिण मध्य मुंबईचा संकल्प मेळावा. म्हणून या हिशोबाने आम्ही संकल्प आज केलेला आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये दक्षिण मध्य मुंबईत कमीत कमी 5 ते 6 नगरसेवक निवडून आणणार आहोत आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये एक आमदार आमचा नक्कीच असेल, तेवढी तुम्हाला मी ग्वाही देतो. नक्की काय संकल्प आणि काय बदलाव असा येणार आहे? बदलाव कार्याकर्त्यांमध्ये चेतना निर्माण करणं, भूतवाईज बांधणी करणं, कार्यकर्ता हा घरापर्यंत पोहोचला पाहिजे, ह्या हिशोबाने दक्षिण मध्य मुंबईत प्रयत्न करेंगे. ओके. संजय भाई जो अपने युवा नेता है और सुभाष भाई, अनीश पठान भाई, इनका तहे दिल से मन से स्वागत करूंगा कि इन्होंने मुझे बुलाया, आज इतना मान सम्मान दिया. क्योंकि देखिए संजय भाई जो भी कार्यक्रम लेते हैं ना, दहीहांडी का प्रोग्राम बोलो, ये बोलो, तो हमेशा हर साल हमको बुलाते रहते हैं, हम आते रहते हैं. अभी संजय भाई एक युवा नेता है, उनकी जो इधर दक्षिण मध्य मुंबई में जो होल्ड है, आप आरपीआई का देखते हो, सब गढ़ है, शिवसेना का गढ़ है, अपने राहुल शेवाळे साहब एमपी है. कैसे लोगों में एक अलग वातावरण है महायुति का. तो इसके लिए आज आठवले साहब को मिलके बहुत अच्छा लगा. आठवले साहब यहाँ पे आए, कार्यकर्ता का मनोबल बढ़ाया. हम लोग का जो महाराज्य माथाड़ी ट्रांसपोर्ट यूनियन है, जो श्रीकांत शिंदे साहब की, जिसमें मेरे पदाधिकारी है राजू भाई, गनू भाई, बहुत सारे लोग हम लोग यहाँ पे आए हैं, हाँ, शिवसेना की तरफ से. बस जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री सन्मान्य आठवले साहेब यांच्या आदेशानुसार या जिल्ह्याचा संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास बहुसंख्येने कार्यकर्ते, महिला आघाडीच्या नेत्या, पुरुष आघाडीचे नेते उपस्थित होते. आमच्या महिला आघाडीच्या नेत्या सर्वच कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. खरं तर मित्रपक्षाच्या नेत्यांनी यायला पाहिजे होतं, का नाही आले का समजत नाही. हे एवढा तामधाम आम्ही केला होता, एवढा महाभव्य दिव्य असा मेळावा केलेला असताना देखील स्थानिक खासदार असो किंवा नेते असो कुणी आले नाहीत. असो भविष्यात येतील अशी अपेक्षा करतो. रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा प्रामाणिक पक्ष आहे आणि आठवले साहेब त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. पुढे देखील भविष्यात ते खंबीर उभे राहतील. आम्ही मेळाव्यातून हाच संकल्प केलाय, येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचं महानगरपालिकेत, विधानसभेत आणि लोकसभेत तुम्हाला निळा झेंडा फडकशा राहणार आहे, एवढंच या ठिकाणी आवाहन करतो. थांबतो. केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांच्या पक्षाच्या अंतर्गत आज दक्षिण मध्य मुंबई या मुंबई जिल्ह्याच्या वतीने आमचे मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष माननीय डोळसे साहेब आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या जिल्हा कमिटी, त्या जिल्ह्यामध्ये येणारे सगळे प्रमुख कार्यकर्ते, मग कोणी महाराष्ट्रावर असो किंवा जिल्ह्यावर असो, तालुक्यावर असो, वार्डवर असो, यांनी साहेबांनी आम्हाला कमी वेळात तारीख दिली आणि तेवढ्या वेळात सगळ्या कार्यकर्त्यांनी तो हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. खंत या गोष्टीची वाटते की आम्ही जेव्हा जवळजवळ 8 ते 9 वर्षापासून आठवले साहेब या बीजेपी बरोबर महायुतीमध्ये आहेत आणि आताच एक 5-6 महिने, 1 वर्षभरात शिंदे गट आणि राष्ट्रवादी जॉईंट झाली. त्यानंतर जेव्हा टीव्हीला बातम्या यायला लागल्या, त्या ठिकाणी आमचं महायुतीमध्ये आरपीआयचं नाव घेतलं जात नाही, हे कुठंतरी कमी होतंय. आणि आज देखील आम्ही ह्या एवढ्या मोठ्या मेळाव्यामध्ये तुम्ही बघा की आम्ही सर्व महायुतीच्या लोकांना आम्ही सोबत घेऊन, त्यांना विचारत घेऊन आम्ही या ठिकाणी कार्यक्रम लावला. परंतु आम्हाला कळालं नाही की ह्यांनी आमचा कार्यक्रम जाणून बुजून यायचं टाळलं का आले नाहीत, हे काय आम्हाला कळालं नाही. परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही साहेबांच्या शब्दा खातीर आम्ही बीजेपी आणि महायुती बरोबर आहोत, पण त्यांनी हे जे आजचं जे केलेलं कृत्य ते आम्हाला योग्य नाही वाटलं. आमच्या दलित लोकांचं आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मन थोडं नाराज आहे. पुढं आता निवडणुका आहेत, मला वाटतं या ठिकाणी आता महायुतीचे होणारे आता खासदार राहुल शेवाळे आता उशिरा का होईना या ठिकाणी आलेले आहेत. परंतु शेवटी कसं आहे, माणसाचं मन नाराज झालं तर काही करू शकत नाही. साहेबांचा आदेश आम्ही पाळू आणि पुढे काय करायचं ते ठरवूया. आणि युती असल्यामुळे मला तिकीट भेटलं होतं. आता हा मेळावा करू एवढंच बोलतो, थांबतो. जय महाराष्ट्र. पार्टी ऑफ इंडिया तर्फे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा संकल्प मेळावा या ठिकाणी आदरणीय आमचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता
आणि याचं आयोजन आमचे जिल्हाध्यक्ष डोळसे यांनी केलं होतं. एक चांगलं आयोजन या ठिकाणी केलं, त्याबद्दल डोळसे यांचं मी अभिनंदन करतो. मला यायला थोडा उशीर झाला, परंतु माननीय आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सर्वजण काम करतो आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने आरपीआयचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी जे काही यश प्राप्त होते ते आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आशीर्वादानेच प्राप्त होते. आणि प्रत्येक वेळी मी या गोष्टीचा उल्लेख करतो की 2014 असेल 2019 असेल, दोन्ही वेळा मला जो खासदार पदाचा जो बहुमान मिळाला त्यामध्ये आरपीआयचा सिंहाचा वाटा आहे आणि विशेष करून आमचे मार्गदर्शक आणि आमचे नेते आठवले साहेबांचा मोठा त्या सिंहाचा वाटा आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे हा बहुमान मला मिळालेला आहे. आज या संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून संपूर्ण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील आमचे सर्व आरपीआयचे पदाधिकारी कार्यकर्ते आले आणि दरवर्षी प्रमाणे याही वेळी जो मोदीजींचा जो नारा आहे 400 पार, पण त्या दिवशी युवा आणि यांच्यातर्फे एक होता, त्यांनी एक घोषणा दिली 400 पार जर करायचं असेल तर विदाऊट आठवले साहेबांच्या सहकार्याशिवाय तो 400 पार होऊ शकत नाही. त्यामुळे आठवले साहेबांची भूमिका ही अत्यंत त्यात महत्वाची असणार. मी या मेळाव्याच्या निमित्त सर्व आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. अध्यक्ष आहेत, या संदर्भात त्यांच्या पक्षाची भूमिका ते मांडू शकतात आणि हा संपूर्ण निर्णय हा महायुतीचा असेल. महायुतीत प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान राखला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक घटक पक्षांचा सन्मान राहील, एनडीएच्या घटक पक्षांचा सन्मान राहील आणि त्यानुसार त्यांची जी मागणी आहे त्यानुसार त्या संदर्भातला विचार केला. कार्यक्रमात मात्र नाही हे बरोबर आहे, कारण आज माझे पण खूप कार्यक्रम होते. आठवले साहेब ज्यावेळी बांद्रावून निघाले तेव्हा मी पण त्यांच्या मागूनच निघालो होतो, परंतु दुसऱ्यावर मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि मी संपर्कात होतो. तर ज्यावेळी आठवले साहेबांचं भाषण चालू होतं तेव्हा मी या ठिकाणी 5-10 मिनिटाच्या अलीकडेच होतो, परंतु मला माहित नव्हतं की आठवले साहेब भाषण केल्यानंतर लगेच निघून जातील. माझी पण चूक आहे, मी उशिरा आलो, त्याबद्दल मी पण दिलगिरी व्यक्त करतो. परंतु मित्रपक्षाची कुठली नाराजगी नाही, मित्रपक्ष आरपीआयच्या सोबतच आहे आणि नेहमीच आरपीआयचा सन्मान राखण्याचं काम मित्रपक्षाचं शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी हे करेल. तर त्यामध्ये कोणी पदाधिकाऱ्यांनी मनात कटुता बाळगू नये.